परभणी, हिंगोली, नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री एक अफवा पसरली आणि त्यामुळं काही मिनिटांमध्ये पेट्रोल पंपावर मोठी वाहनधारकांची गर्दी झाली होती। आता मात्र ही गर्दी संपूर्णतः रोडावलेली आहे। रात्री उशिरा TV9 मराठीने बातमी दाखवली होती। नागरिकांना अशा पद्धतीची अफवा पसरली होती की पेट्रोल बंद होणार आहे, शिवाय पेट्रोल रातोरात 35 रुपये पर लिटर पण महागणार आहे। त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती। पण TV9 ने बातमी दाखवली की सदर बाब जी आहे ती अफवा आहे। या संदर्भामध्ये संजय सिंह चव्हाण जे परभणीचे जिल्हाधिकारी त्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं पेट्रोलचा साठा पुरेसा आहे आणि कुठल्याही पद्धतीचं पेट्रोल बंद होणार नाही। आखाती देशामध्ये युद्ध सुरू झाले आणि त्यानंतर भारताला पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्यानंतर नागरिक घरात असलेल्या बादल्या, कॅन किंवा पाण्याचे जार सुद्धा घेऊन पेट्रोल पंपावर दाखल झाले होते आणि ते या पद्धतीनं पेट्रोल गाडीमध्ये भरून सुद्धा साठा करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत होते। या संदर्भातली TV9 ने बातमी दिली आणि आता संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आली आहे। कुठेही गर्दी पेट्रोल पंपावर पाहायला मिळत नाही। शिवाय जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी एक आदेश काढले की पेट्रोल जे आहे ते केवळ गाडीमध्येच द्यावं, बादली किंवा इतर कुठल्याही साहित्यामध्ये देऊ नये। पण आता ही अफवा जी आहे ते क्षमलेली आहे। TV9 ने बातमी दिल्यानंतर संपूर्ण परिस्थिती पेट्रोल पंपावरची पूर्वपदावर आल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।